सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी 31 फुटावर गेल्यानंतर या ठिकाणी तातडीने सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे या ठिकाणी पाणी करण्यासाठी आले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, कशा पद्धतीचं आपण पाणी करत आहात आणि काय सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाला? पाणी ह्यासाठी करतो आम्ही की आपण दोन पूर नदीचे पूर आणि हे आपण अनुभवलेलं आहे। त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सगळं प्रशासन शासन सुसज्ज आहे का नाही, पाण्याची पातळी काय करते, वरून कोयनेतून पाणी वाढण्यातून पाणी किती सुटणार आहे, काय सुटणार ह्याचा सगळा अंदाज घेऊन आम्हाला नियोजन केलेलं आहे। पण त्यामध्ये आणखीन काय करायला लागेल आपल्याला ह्या दृष्टीसाठी सगळं प्रशासन बरोबर घेऊन आम्ही इथं कृष्णाकाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आज पातळी जवळजवळ तिची 32पर्यंत आता पातळी आलेली आहे, पण अजून डेंजर झोनमध्ये अजून नाही आहे, पाणी चाललेलं आहे। पण जर वरून कोयनेतून पाणी जर सुटलं तर निश्चितच ही पातळी 40च्या वर गेली तर आम्ही डेंजर झोनमध्ये येऊ आम्ही। त्यामुळे निश्चितच प्रशासन आज संध्याकाळपासूनच प्रोसिजर चालू करतील, लोकांना शिफ्ट करायला चालू करतील। काही लोक शिफ्ट झालेले आहेत, काही जनावरं पण शिफ्ट झालेले आहेत, पण मॉस कंटेनमेंट नाही, थोड्या प्रमाणात झालेले आहेत। घाटावरती कृष्णा घाटावरती काही लोकांचं झालेलं आहे, पण त्या दृष्टिकोनातून त्या जनावरांना चारा असेल, पाणी असेल किंवा जे लोक शिफ्ट झाले त्यांच्या आरोग्याचं जेवणाचं खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित करण्यासाठी आम्ही आदेश केलेले आहेत आणि त्याची व्यवस्था झालेली आहे, तिथं काही अडचण येणार नाही आहे। पण हे मॉस कंटेनमेंट जर झालं तर आपल्याला मॉस कंटेनमेंट प्रशासन आणि शासनानं ते उतरायला लागेल, त्या दृष्टिकोनातून पाणी आपल्याला करायला लागेल। जर असंच पाणी वाटलं तर मी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी ह्यांना फोन करून सांगेन त्यांना की साहेब जर कमी प्रमाणात आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आलमट्टीमधून अजून आपल्याला ड्रेन वाढवावं लागेल। पण 2 लाखापेक्षा त्यांचा 2.5 लाख आता चालू झाले आजपासून, त्याचा काय फरक पडतो बघूया। तर त्यांनाही मी विनंती करेन की आपण हे थोडंसं पाणी सोडायची विनंती केली तर निश्चितच इथली पूर परिस्थिती जरा सौम्य राहील। ह्या दृष्टिकोनातून मी देवेंद्र भाऊशी बोलणार आहे। महापूर कृती समिती जी आहे त्यांनी असा आरोप केला आहे काल की आलमट्टीशी सुसंवाद नसल्यामुळे भविष्यात महापूर येण्याची शक्यता आहे। आपलं नाही, असं नाही आहे। 2 लाखावरून पाणी आता 2.5 लाखावर टाकलं, हा संवादाचा मूळ झालेला आहे, असं नाही आहे। ते सोडायला तयार असो नसो, पण ज्यावेळी परिस्थिती निर्माण होते, कर्नाटक वेगळं महाराष्ट्र वेगळं, पण हे देशाचा एक भाग असल्याकारणानं सगळी जनता येतं, त्यामुळं 2.5 लाख आता ते सोडतायत ह्याचा अर्थ शासन कर्नाटक त्यांचं बोलणं झालेलं आणि त्यांना सुटलेलं आहे। पण तरी पण आणखीन काय जरुरी पडेल तर मी देवेंद्रभाऊशी बोलतो। आता मला एक सांगा, हे स्थलांतर करण्याचं जे काय छावण्या वगैरे आपण कुठं उभा करण्याच्या सूचना वगैरे उभा करून असल्या वादळामध्ये छावण्या उभा करायच्या, पत्र्याची शेड मारायची, काय माहिती अस्वस्थपणा आहे, खाली जमीन नसते। पण आम्ही शाळा काय हॉल असतील आम्ही बुक केलेले आहेत आणि त्या बुकमध्ये शाळामध्ये केल्यानंतर संरक्षण असतं, चांगलं असतं, पावसापासून त्यांना संरक्षण मिळतं आणि सगळ्या सुखसोयी उपलब्ध करता येतात। त्यामुळे जिथं उपलब्धता मिळेल, जिल्हा परिषद शाळा असू द्या, परत आपल्या नगरपालिका शाळा असू द्या किंवा एखादी सांस्कृतिक हॉल गव्हर्नमेंटच्या असू द्या, त्या आम्ही बुक करू आणि तिथं त्या लोकांची व्यवस्था करू। चांदोली शिराळा परिसरात सुद्धा अतिवृष्टी निर्माण झालेली आहे, पाऊस खूप पडत आहे, त्या ठिकाणी काय प्रशासनाला सूचना दिली? एक तर प्रशासन इथं राबते तिथे राबणार आहे, प्रशासन वेगळं राबणार नाही आहे। जिथं आपण राबतो, आपण शहर आहे म्हणून इथं राबायचं आणि तिथं ग्रामीण भाग आहे म्हणून तिथं राबायचं असं नाही आहे। सगळीकडं प्रशासन शासन पुऱ्या ताकदीनं राबणार आहे, त्यामुळे चिंता करायची नाही। आणि माझ्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या पालकमंत्री म्हणून सगळ्या जिल्ह्यातल्या ग्रामस्थांना माझं आव्हान आहे की आपण घाबरू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि निश्चितच त्या दृष्टिकोनातून पण हट्ट धरू नका। ज्यावेळी प्रशासन सांगत असेल त्यावेळी तुम्ही त्यांच्याबरोबर ॲक्शन प्लॅनमध्ये राहा आणि हट्ट करून जर तुम्ही राहिला तर तुम्हालाही त्रास होतो, पुन्हा प्रशासनालाही त्रास होतो। आमची जिम्मेदारी आहे तुमच्या जीवाची हानी होऊ नये, तुम्हाला काय प्रॉब्लेम होऊ नये। पण तुम्ही जर आपलं घर सोडणार नाही म्हणून हट्ट धरला तर आम्हालाही त्रास होईल आणि तुम्हालाही त्रास होईल। पण प्रशासनाचं तुम्ही ऐका, हट्ट धरू नका आणि प्रशासन जसे आदेश देईल त्याप्रमाणे आम्हाला सहकार्य करा। अनेक नागरिक हौशी जे असतात ते पूर्ण जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी नदीवर जातात, उड्या मारत असतात, अनेक नागरिक घरातून बाहेर पडत असतात पाण्यासाठी। बघितलं आता SP साहेबांना आदेश केले मी, जिथं नदीला अप्रोच रस्ता आहे, आता उभा राहिलो आपण, इथं अप्रोच रस्ता आहे, इथं पोलीस बंदोबस्त ठेवा, कोणीही मुलं इथं उड्या मारल्या नाही पाहिजेत, पाण्यात गेली नाही पाहिजे, दक्षता घ्या, असे मी आताच आदेश दिले त्यांना। नक्कीच आपण पाहू शकता प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत, नागरिकांनी घाबरून जायचं काम नाही, प्रशासन त्यांच्यासोबत आहे असा विश्वास पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिला आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।